अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे। आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनी सुद्धा केलेली आहे, मुंडेंनी, आणि त्यांच्या पत्नींनी सुद्धा त्या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे। आणि सतीश फड हे त्यांचे मेहुणे आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आणि माझ्याकडे जे काही माहिती आलेली त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की ठराविक काही कर्मचारी, पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत आहेत। ते तुम्हाला सांगतो, भताने, संजय सचिन सानप, भास्कर केंद्रे, हे ठराविकच नाव येत आहेत। आणि हे फड एक कोणीतरी आहेत। हे सर्व कर्मचारी बघा तुम्ही, विष्णू फड, पोलीस कर्मचारी गोविंद भताने, पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे, ह्या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे 8 दिवसाच्या आत या ठिकाणी स्पष्ट होईल। आणि ह्या सगळे या कर्मचाऱ्यांना, रवींद्र सानप पासून ते आता मी नाव घेतलेले हे सगळे कर्मचारी, यातले भास्कर केंद्रे हे 15 वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच आहेत। हे आता नवीन नियम मला वाटतं, मी आता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत, त्यांना मी विचारणार आहे की एकाच जागेवरती किती वर्ष, 15 वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याचं डिटेल काढतो। कारण हे काय करतात, फक्त 3 महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेलेला दाखवतात आणि 3 महिन्यांनी परत भास्कर केंद्रे परळीतच येतो आणि कशासाठी येतो काय कळत नाही। ही अशी भयानक परिस्थिती आहे। आणि एवढले लेकरं आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडेचे।